दरम्यान सध्या राजकीय वर्तुळात बॅग तपासणीचा सिलसिला सुरूच आहे। शरद पवारांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी करण्यात आलेली आहे। म्हसळा हेलिपॅडवर भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे। म्हसळा येथील सभेसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ ही सभा असणार आहे। मात्र या सभेच्या आधी जेव्हा शरद पवार इथे पोहोचलेले आहेत तेव्हा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे, कारण राजकीय वर्तुळात हाच मुद्दा सध्या चर्चेत आहे। आज आपण या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा म्हसळा या ठिकाणी असताना या ठिकाणी मदरसाजवळ लँडिंग झालेलं आहे हेलिकॉप्टर। त्यामध्ये पवार साहेबांची बॅग, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स, त्यांचे व्यक्तिगत डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांचा एक ड्रेस आहे, त्यामध्ये न्यूजपेपर सगळे आहेत आणि पाणी बॉटल, एवढंच त्याच्यामध्ये, बाकी दुसरं कुठल्याही वस्तू त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय नाडकर। अजय, शरद पवारांच्याही बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळात हाच मुद्दा सध्या चर्चेत आहे। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, निश्चितच गेल्या काही दिवसापासून, ज्या दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या बेगा तपासल्याच्या नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात बेगा तपासण्याचं जे सत्र आहे ते सुरू आहे। आज श्रीवर्धन मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वे शरद पवार यांची जाहीर सभा या म्हसळा या ठिकाणी होणार होते आणि त्यासाठी ते हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी पोहोचले। ते पोहोचल्याच्या नंतर जे भरारी पथक आहे त्यांच्याकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आला। याच्यात फक्त वृत्तपत्र आणि त्यांचा एक ड्रेस सापडला आहे। मात्र सध्या चर्चेत असणारा विषय जो आहे तो नेते जे प्रचारादरम्यान जागोजागी जात आहेत त्यांच्या निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून बॅगा तपासल्या जात आहेत। जी जी जी, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।